ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अवज्ञा करणारा आणि हट्ट करणारा हे एका मूर्तीपूजक व्यक्तीसारखं आहे आणि ते त्याचं कुलदैवत म्हणून बसलेलं असतं. कुलदैवत, हो, काही केलं मी माझं कुलदैवत सोडणार नाही, म्हणजे माझे पूर्वीपासून आलंच आहे दैवत रूपी हट्ट, आज्ञाचं पालन न करणारा जो काही स्वभाव ते मी काढणारच नाही. नाही निघत काही लोकांचं, काही भावाचं काही निघतच नाही अजिबात. हट्ट हट्ट, कारण ते कुलदैवताप्रमाणे त्याची पूजा करणारे असतात. आणि अवज्ञा एक मूर्तीपूजा आहे. आता तुम्ही म्हणा मूर्तीपूजा म्हणजे काय? 33 कोटी देव यांची मूर्तीपूजा का? नो नो नो, ही मूर्तीपूजा नाहीये. ही मूर्तीपूजा नाहीये, याला मूर्तीपूजा म्हणायचं नाहीये. कुठलाही जगातला दैवत असेल आणि त्याची मूर्तीपूजा करणारा तो मूर्तीपूजक नाहीये. इफिस करायच्या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे खरा मूर्तीपूजक कोण आहे? हॅलो, खरा मूर्तीपूजक कोण आहे याकडे आपण थोडस पाहणार आहोत. 2 मिनिटं पहा. इफिस करास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्यामध्ये 5वं वचन पहा काय म्हटलेलं आहे. जार कर्म, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्ती पूजक आहे. हालेलुया. जार कर्म आणि अशुद्ध कृती करणारा, वाईट घाणेरड्या गोष्टी करणारा, खून खराबी नाही का, वाईट अशा चोऱ्या माऱ्या लुटमार, एकमेकाला वाईट रीतीने लेखणारा, वाईट कृती करणारा, वाईट व्यसन करणारा, वाईट गोष्टी करणारा हा मूर्तीपूजक आहे.